रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शरीरातील चरबीच्या गाठी, लिपोमा लक्षात ठेवा, किंवा ट्यूमर म्हणा याला, किंवा त्वचेच्या खाली आलेल्या मेदाच्या गाठी, मेद म्हणजे फॅट्स, या फॅट्सच्या गाठी सरकणाऱ्या असतात किंवा जागा नेहमी बदलत राहतात. कधी स्तनाच्या वरच्या बाजूला, कधी स्तनाच्या खालच्या बाजूला, कधी बेंबीकडच्या बाजूला, कधी हातावर, आलं का लक्षात, मांडीच्या ठिकाणी. या अशा गाठी निर्माण होतात आणि ते असं आपण दाबल्यानंतर दुखतात, लक्षात ठेवा. त्या कधी कधी काय काय वेळेला या ट्यूमरच्या गाठी त्रास न देणाऱ्या असतील तरी सुद्धा त्वचेवर आल्यानंतर त्या फुटतात. जर स्तनाच्या खालच्या बाजूला, वक्षस्थळ ज्याला म्हणतो, छाती, त्याच्या खालच्या बाजूला असेल तर त्यामधून पस, रक्त निघून तिथे जखमा वगैरे होतात. मग अशा गाठी येऊच नाही, कायम स्वरूपी या मुळासकट गाठी निघून जाव्यात शरीरातून. तशा गाठी एका दिवसात तयार झालेल्या नसतात. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते कंटिन्युअसली कमीत कमी 21 दिवस करावे लागतात, तर तुम्हाला खूप काही फरक जाणवून येतो. मेदाच्या गाठी, एक म्हणजे शरीरात गाठ असेल तर पहिल्यांदा ही गाठ कशाची आहे ही आयडेंटिफाय करणं आवश्यक. आता मुलींच्या बाबतीत सुद्धा इथे खालच्या बाजूला गाठ निर्माण होते. मग ही चरबीचीच असते, परंतु अचानक आयडेंटिफाय झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर एकच सांगतात की ऑपरेशन करावं लागेल. परंतु ऑपरेशन करून जरी ही गाठ तुम्ही काढली तर पुन्हा ती उद्भवत असते. मग अशा गाठी पूर्णपणे नाहीशा होण्यासाठी मी आज एक काढा सांगतोय. हा दररोज काढा संध्याकाळी घ्यायचा जेवण झाल्यानंतर. आणि त्या गाठी जर फुटल्या तर तिथे काय लावायचं तेही सांगतोय. काढा कोणता तयार करायचा ते पहा. बेलाची 5 पानं, कोथिंबिरीच्या 5 काड्या, लक्षात ठेवा, 5 कोथिंबिरीच्या काड्या, 5 बेलाची पानं सांगितली, 5 पुदिन्याची पानं आणि 5 कढीपत्त्याची पानं. हे लक्षात आलेलं असावं सर्वांच्या. म्हणजे 4 वनस्पतींची नावं मी सांगितली. हे सगळे 5-5 पानं घ्यायची आणि एक हळकुंड पाण्यात भिजू घालायचं चांगलं 1 तास 2 तास. सायंकाळी आपणाला हा काढा करायचा आहे म्हणजे 6 वाजता साधारण भिजत घालायचं. म्हणजे ते भिजून जरा, म्हणजे जे टणक रूप आहे त्याचं, ते टणक रूप जरा थोडंसं कमी होतं पाणी शोषल्यामुळे. आणि मेडिकलमध्ये हे मिळालं तर बघा, त्रिफळा गुगुळ असं म्हणतात त्याला. त्रिफळा गुगुळ हे एक साधारण लिक्विडमध्ये जर असेल तर ह्यात मिसळू नका, आलं का लक्षात. गोळी स्वरूपात असेल तर 2 गोळ्या याच्यामध्ये, नाहीतर त्याचा मी वेगळा कधी उपयोग करायचा तो सांगतो. त्रिफळा गुगुळचा हा सिरप मिळाला तर तो कसा घ्यायचा तोही सांगतो. पण ते भिजलेलं हळकुंड आणि या 4 वनस्पती ज्या सांगितलेल्या आहेत त्या एकत्रित करायच्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून, जसं तुम्ही बारीक कराल तसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतत जायचं. आता हे घेण्यासाठी तुम्हाला एक पहिले 2-3 दिवस वाईट वाटेल, परंतु हा ट्यूमरचा त्रास सहन करण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं. बरं, सायंकाळी घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्रास तर कोणता होणार नाही. एक अर्धा ग्लास फक्त, किंवा जास्तीत जास्त पाऊण ग्लास एवढा त्याचा पाण्यामध्ये मिक्सरमध्ये पाणी घालून हे बारीक करून, अगोदर हे सर्व बारीक करून नंतर थोडं थोडं पाणी
त्याच्यात मिसळायचं आणि हा अर्क तयार करायचा, तो गाळून घ्यायचा, चांगला वस्त्रगाळ करून घ्यायचा आणि तो हा वस्त्रगाळ केलेला काढा सायंकाळी झोपल्यानंतर, झोपायच्या अगोदर प्राशन करायचं, म्हणजे पिऊन पुन्हा तुम्ही बिनधास्त झोपला तर चालू शकतंय. उपाय जास्त दिवस करावा लागतो, परंतु ह्या चरबीच्या गाठी, वक्षस्थळाच्या खाली उठणाऱ्या गाठी, या लक्षात ठेवा, ऑपरेशन न करता पूर्णपणे, आणि जरी तुम्ही ऑपरेशन केलं तर पुन्हा उठणारच आहे, त्या ध्यानात आलं का? त्याच्यामुळे डॉक्टर सांगतात ह्याला विलाज नाही. मग होऊच नयेत किंवा झाल्या तरी त्या जडून जाव्यात, हळूहळू ते मेद विरघळण्यासाठी मी हा जालिम उपाय सांगितला. उपाय नंबर 2 सांगतोय. सकाळी सकाळी 2 चमचे गोमूत्र अर्क, सकाळी सकाळी अर्क मिळतो, गोमूत्र अर्क. ताजे गाईचं गोमूत्र धरणं तुम्हाला शक्य होत नसेल तर सध्या कमी वास असलेला गोमूत्र अर्क मिळतो, पहाटे 4 वाजता धरलेला, मार्केटमध्ये तो अवेलेबल आहे. त्यातले 2 चमचे आणि कोमट पाणी अर्धा ग्लास, हे सकाळी सकाळी अनुशापोटी, दररोज अनुशापोटी सकाळी सकाळी घ्यायचं. आता जर तो गोळा फुटला आणि त्यातून पस किंवा रक्त वाहू लागलं, असं घडतंय, काही स्त्रियांच्या पुरुषांच्या बाबतीत घडतंय, लक्षात ठेवा. मग तेवढ्यापुरतंच ते दवाखान्यात जातात, औषधं घेतात, तेवढ्यापुरतं ते बरं होतं. तिथलं बरं झालं की आणखीन दुसरीकडे कुठतरी होतं. आणि ज्याला औषध नाही आहे ॲलोपॅथीमध्ये, तिथे जिथे सर्वजण हात टेकतात, तिथे भगवंताच्या आशीर्वादाने माझ्याकडं तेवढं ज्ञान दिलेलं आहे. हे तुम्ही करा. फक्त आता जखम झाल्यानंतर काय करा, जर ही फुटलेली गाठ त्याच्यामधून जर रक्त पडू लागलं, लक्षात ठेवा, तर पिंपळाच्या झाडाची साल मिळते मेडिकलमध्ये, कुठल्याही आयुर्वेदिकमध्ये, किंवा त्या सालीचं चूर्ण मिळतं, किंवा शेवग्याची साल मिळते, तिचं चूर्ण वाटायचं आणि वाटून जिथून रक्त येतंय त्या जागेवरती ते लावायचं. हा साधा सोपा एक उपाय सांगितला. दुसरा उपाय आणखीन सांगतो. थोडासा चुना घ्यायचा पाण्यामध्ये, तो 1 चमचा पाणी घ्यायचं आणि थोडा चुना घ्यायचा, तो चुना त्या पाण्यामध्ये विरघळवायचा. तो 1 चमचा चुन्याची निवळी आणि 1 चमचा दूध एकत्रित करायचं आणि ते त्या गाठीवरती लावायचं. लक्षात ठेवा, जर फुटलेली नसेल ती गाठ आणि गाठीचा त्रास होत असेल किंवा नकोशी असेल तर त्या गाठीवरती हे लावा. रक्त आल्यानंतर वरचा उपचार करायचा. आणि न फुटता जर ती गाठ असेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर गाठीवर लावण्यासाठी, बरं का, बऱ्याच जणांच्या फोन केले होते की सर त्या गाठी वक्षस्थळाच्या खालच्या बाजूला आहेत, पोटावरती, आणि त्या फुटतात आणि त्यातून पस वगैरे वाहू लागतो. तर त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगितला. आणखीन एक साधा सोपा उपाय सांगतो पुढे. अर्धा कप पाण्यामध्ये किंवा 3-4 चमचे पाण्यामध्ये मेडिकलमध्ये वरुणादी, नीट लक्ष द्या, वरुणादी हा काढा मिळतो. तो काढा आणून 2 चमचे तुम्ही, तो 2 चमचे आणि हे अर्धा कप त्याच्यामध्ये टाकून जर सकाळ संध्याकाळ दुपार घेतला तरीही तुम्हाला पूर्णपणे याच्यातून तुमची सुटका होईल. उपाय भरपूर सांगितले, परंतु जो सायंकाळचा उपाय आहे हा सर्वात जालिम उपाय आहे. लक्षात ठेवा, उपाय जास्त दिवस करावा लागतो, परंतु या सरकणाऱ्या गाठी, चरबीच्या गाठी तुमच्या मुळापासून वितळतील आणि नाहीशा होतील. ही सत्य परिस्थिती आहे. ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यांनीच हा उपाय करा. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला
पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.